उपवासात रोज तेच साबुदाणा खिचडी, वडा किंवा उपवासाचे थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी घेऊन आलेली आहे एकदम झटपट आणि भन्नाट अशी साबुदाण्याची पॉपकॉर्नची रेसिपी। हे पॉपकॉर्न इतके हलके फुलके, कुरकुरीत आणि चविष्ट होतात। तुम्ही बघू शकता की कसले छान पटकन असे डब्बलने ते छान फुलून आलेले आहेत। इतके चविष्ट होतात की एकदा खायला सुरुवात केली की थांबावंसं वाटणार नाही। फक्त काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल। तर यावर तुम्ही छान शेंगदाणे, काही मसाले टाकून तुम्ही खाऊ शकतात। फक्त उपवासाचे मसाले म्हणजे चटणी, मीठ, साखर वगैरे असं काही। चला तर मग उपवासाची अगदी नवीन हटके रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला तर मग बघूया की साबुदाण्याचे पॉपकॉर्न कसे बनवायचे। तर मी ते साबुदाणे घेतलेले आहे। 1 वाटी साबुदाणे त्यांना छान कमी मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत। भाजून झाल्यानंतर त्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पावडर बनवायची आहे। जेवढी बारीक करता येईल तेवढी करून घ्यायची। त्यानंतर त्याला आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत। चाळून झाल्यानंतर त्याचा उरलेला जे असतं चाळणीमध्ये त्याला आपल्याला पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आहे। तर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला साबुदाण्याचं बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तर त्यात अगोदर 1 वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर मी यात अजून 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर 2 वाटी पाणी टाकून झालेलं आहे। तर पुन्हा त्याला मिक्स करायचं आहे। काय साबुदाणे जे आहेत ना ते पाणी शोषून घेतात, त्यामुळे ते पटकन असं घट्ट होतं। तर आपण आता याला 10 मिनटं झाकून ठेवू, म्हणजे पीठ छान फुलून येईल आणि भिजूनही जाईल। तर बघा 10 मिनटानंतर पीठ या अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे। तर पुन्हा मी 3री वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। पुन्हा मी त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं की मग व्यवस्थित तयार होतं। तर ही 4थी वाटी, त्यानंतर ही पुन्हा अजून एक 5वी वाटी। तर बघा इथे 6 वाटी पाणी लागलेलं आहे। तर ही आहे 6वी वाटी। तर अगोदर आपण 6 वाटी पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यातल्या काही गाठी असतील त्याही व्यवस्थित मोकळ्या करून घेते, म्हणजे छान एकसारखं ते तयार होईल। तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा चला, तर आता हे मी एका भांड्यात बनवून घेते। तर मी ते नॉनस्टिकचा कुकर घेतलेला आहे, जेणेकरून ते चिपकणार नाही। तर बघा आता मी यात टाकून घेतलेलं आहे। तर याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि जर हे जसं जसं घट्ट होईल तसं तसं पाण्याची गरज वाटली तर आपल्याला पाणी पण त्यात टाकून घ्यायचं आहे। तर मी ते 1 वाटी जी घेतली होती ते जो मेजरमेंटचा 1 कप येतो तेवढं पाणी होतं। तर ही आहे 7वी वाटी पाणी। त्यानंतर ही आहे 8वी वाटी। ठीक आहे। तर आता मी याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण जसं शिजेल तसं हे घट्ट होणार आहे। त्यामुळे याला आपल्याला असं व्यवस्थित हे असं पारदर्शक शिजवून घ्यायचं आहे। बघा कसलं छान घट्ट असं झालेलं आहे। छान घट्टच ठेवायचं आहे, जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे। तर तुम्ही बघितलं की पाणी किती लागलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून याला पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। गॅस अजूनही मंद आचेवरच आहे। तर याला मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता याला थोडं आपल्याला ना कोमट करून घ्यायचं आहे। कोमट म्हणजे चटका लागायला नको असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर मी इथे मिठाची पिशवी घेतलेली आहे, त्यात मी आता हे टाकून घेते। बघा या अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ती पायपिंग बॅग असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालेल। आता नेमकी माझ्याकडे नव्हती म्हणून मी पिशवीमध्ये बनवून घेते। आणि दुसरीकडे मी पिवळ्या कलरमध्ये पण बनवून ठेवलेलं आहे, त्यात येलो कलरचा फूड कलर टाकून मिक्स करून ठेवलेलं होतं। तर बघा आता मी बाहेर उन्हात खाटेवर टाकायला आलेली आहे। तर हा कोपरा आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर लहानच कापा, जास्त मोठा कापू नका, म्हणजे छान असे बारीक बारीक मोत्यांसारखे ते पडायला हवेत। तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला पॉपकॉर्न टाकून घ्यायचे आहे। तर थोडे मोठेच ठेवा, जास्त बारीक नको आणि जास्त जाड नको, म्हणजे वाळल्यानंतर ते पुन्हा मग बारीक होऊन जातात। तर त्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर बघा मी 2 कलरमध्ये केलेले आहे, हे पांढऱ्या कलरमध्ये आणि इथे येलो कलरमध्ये। तुम्हाला हवं तर पूर्ण पांढरे ठेवायचे तर पांढरे ठेवा, अजून 2-3 कलर करायचे असेल तर 2-3 कलर करा, काही हरकत नाही। तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आणि 2 दिवस आपल्याला छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। तर बघा कसले छान वाळवून झालेले आहेत। बघा
किती छान पांढरं शुभ्र असे दिसत आहेत आणि छान वाळून पण झालेले आहेत. बघा आहे की नाही सोपी रेसिपी. तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे. जसे मक्याचे पोहे तयार होतात ना, सेम त्याच पद्धतीने हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार होतात. तेलात टाकतात छान दुप्पट-तिप्पटने फुलून येतात. बरं, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठून रेसिपी बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच पद्धतीने मी हे पॉपकॉर्न तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मी येलो कलरचे जे बनवलेले होते ते सुद्धा मी यात थोडेफार तळून मिक्स करून घेणार आहे. तर बघा कसले छान पांढरे शुभ्र असे छान दिसत आहेत. फक्त साबुदाण्यापासून आपण हे बनवलेले आहे. यात बटाटा वगैरे काहीही आपण मिक्स केलेलं नाही. तर आता येलो कलरचे पण बघा की कसले छान तयार झालेले आहेत. बघा मस्त फुलून आलेले आहे. जसे मक्याचे दिसत आहेत, म्हणजे जसे मक्याचे पोहे असतात सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा दिसत आहेत. तर आता हे दोघं कलरमधले तळून झालेले आहेत. पांढरे पण आणि पिवळे पण दोघंही एकसारखे छान मस्त असे फुलून आलेले आहेत. फक्त सुकवून व्यवस्थित घ्या, वातळे राहायला नको, कारण छान ते कोरडे सुकतील तरच तेलात टाकल्याबरोबर छान असे ते फुलून येतील. तर बघा कसले छान तयार झालेले आहे. आता बऱ्यापैकी तळून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पिवळ्या कलरमधले सुद्धा मी ते तळून घेतलेले आहेत. बघा कसले छान फुलून आलेले आहेत की नाही. तर यात मस्त तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे. त्यानंतर मिरची, साखर आणि मीठ हे मिक्स करून त्यावर मस्त असं टाकून घ्यायचं आहे. छान असा पॉपकॉर्नचा आपल्याला साबुदाण्याचा पॉपकॉर्नचा आपल्याला चिवडा बनवून घ्यायचा आहे. त्यात मी पिवळ्या कलरही टाकून घेतलेला आहे. पिवळ्या कलरचे पॉपकॉर्न हे टाकून घेतलेले आहेत. मस्त त्याला मिक्स करायचं. तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा. तुम्हाला आणि घरातल्यांना नक्कीच आवडेल. आणि साबुदाण्याची काहीतरी नवीन रेसिपी आहे. ज्यांना साबुदाणे आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने पॉपकॉर्न मस्त तळून त्याचा चिवडा बनवून घ्यायचा आणि मस्त उपवासाला खायचा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.